Hello students, let us start with our new online lecture for the topic training and pruning in fruit crops. Training and pruning in fruit crops. Now, first of all, training and pruning techniques in fruit crops. So, this is for the horticulture course, Horticulture 111. So, let us see the definition of training. Training is an operation due to a plant by which it is made to develop an ordinarily framework or structure, and this is spreading on pergola with or without pruning of plant parts. For example, shrubs, vines and young plants. तर इथं आपण हे ट्रेनिंग म्हणजे वळण देण्याची इथे व्याख्या सांगितली की ट्रेनिंग इज अन ऑपरेशन. ही अशी एक क्रिया आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या सांगाड्यावरती एखाद्या वनस्पतीला वाढण्यासाठीचा जो सांगाडा आहे तो तयार केला जातो. याच्यामध्ये कधी म्हणजे पसरवला जातो, जो त्याच्यामध्ये कधी वनस्पतींचे अवयव कट करावे लागतात किंवा कधी कट करायची गरज नसते. त्याच्यामध्ये झुडपं आहेत, वेली आहेत आणि यंग म्हणजे लहान वनस्पती आहेत. सो लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हिअर यू कॅन सी the different pictures are displayed in this slide, where you can see the a person is training training a plant by pruning here. So let us move on to the next slide regarding the objects of training. That means वळण देण्याचे उद्देश. Now what are the main objects of training? To admit adequate sunlight and air to the center of the tree, expose maximum leaf area to the sun, to limit the growth and spread of the plant, spraying and harvesting performed at minimum cost, to build the framework and arrangement of scaffold branches, to build the tree in such heights at which the tree and less exposed to sun scald and wind damage. तर या स्लाइडमध्ये आपण वळण देण्याचे उद्देश बघत आहोत, ज्याच्यामध्ये झाडाच्या मध्यभागी भरपूर सूर्यप्रकाशाने हवा खेळती राहील. त्यानंतर झाडाचा जो पर्णसंभार आहे म्हणजे पानं आहेत त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्यानंतर झाडाची वाढ आणि जो पसारा आहे तो नियंत्रित करता येईल. त्यानंतर फवारणी, काढणी यासारखी जी कामं आहेत ते कमी अडचणीची आणि कमी खर्चात करता येतील. नंतर झाडाचा सांगाडा जो आहे आणि जी त्याची मांडणी आहे मुख्य फांद्यांची ती आपल्याला व्यवस्थित तयार करता येईल. झाडाला अशा उंचीपर्यंत नेता येईल की जिथं सनस्काल्ड आणि विंड डॅमेज म्हणजे जोराच्या वाऱ्यापासून आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून आपल्या झाडाचं संरक्षण करता येईल. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हिअर यू कॅन सी अ स्लाइड इज डिस्प्लेड हिअर वेअर थिनिंग will open up the tree canopy, where thinning of the branches is carried out, where you can see the crowded structure in the first picture and the less crowded or open structure in the adjoining diagram. इथं आपण पाहू शकता दोन छायाचित्र आहेत की फांद्यांची विरळण्या करण्यापूर्वी थिनिंग म्हणजे विरळणी. फांद्याची विरळणी करण्यापूर्वीचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये फांद्या दाट वाढल्यात, त्यामुळे सूर्यप्रकाशाने हवा आतमध्ये पोहोचू शकत नाही. तर शेजारच्या छायाचित्रामध्ये आपण फांद्या विरळणी केल्यामुळे झाडाचा सर्व जो सांगाडा आहे तो कसा एकदम विरळ आणि खुल्ला झाला आहे, त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाने हवा आतमध्ये खेळती राहील. नाव हिअर आर द पार्ट्स ऑफ हिअर आर द प्लांट नेम ऑफ द प्लांट पार्ट्स ऑन द स्टेम ऑफ अ ट्री. झाडाच्या खोडावर फांद्यावर जे अवयव असतात त्यांची नावं इथं दिलेत आणि त्यांची व्याख्या दिलेली आहे. ट्रंक, main stem of the plant. Head, point on the trunk from which first branch arise. Scaffold branches, main branches arising from the head are known as scaffold branches. Crotch, the angle made by scaffold limb or branch with the trunk or the secondary branch to scaffold limb is called crotch. The crotch should be broad and not narrow. Leader, the main growing branch from the ground level up to the tip, dominating all other branches. तर थोडक्यात काय, झाडांचा जो सांगाडा आहे त्याच्यामध्ये जे काय अवयव येतात छाटणीमध्ये वळण देण्यामध्ये त्यांची नाव आहेत. ट्रंक म्हणजे खोड, मुख्य खोड झाडाचं. हेड
हेड इज द पॉईंट ऑन द ट्रंक फ्रॉम विच द फर्स्ट ब्रांच अराइज. म्हणजे हे मुख्य खोडावरचा असा भाग आहे शेंड्याकडला की ज्यातून पहिली फांदी निघते. स्कॅफोल्ड ब्रांचेस म्हणजेच मुख्य फांद्या ज्या खोडाच्या टोकाकडून निघतात. क्रॉच, क्रॉच म्हणजे हा कोन आहे जो मुख्य फांद्यांनी खोडाबरोबर केलेला असतो किंवा उपफांद्यांनी मुख्य फांद्याबरोबर केलेला असतो. त्या कोनाला आपण म्हणतो क्रॉच. आणि हा जो कोन आहे हा विशाल कोन असला पाहिजे, लघु कोन नको. लघु कोन झालं तर मग फांद्या तुटण्याची, मोडण्याची, फाकाळण्याची शक्यता असते. लीडर, लीडर म्हणजे काय आहे? द मेन ग्रोईंग ब्रांच फ्रॉम द ग्राउंड लेवल अप टू द टिप डॉमिनेटिंग ऑल अदर ब्रांचेस. एकच मुख्य फांदी जी सर्व इतर फांद्यांवर प्रभाव पाडते आणि जी जमिनीपासून शेंड्यापर्यंत वाढलेली असते, एकच. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. दॅट इज बिफोर अटेम्प्टिंग टू ट्रेन एनी ट्री वन शुड डिसाइड द हाईट ऑफ द क्राउन. म्हणजे देर आर टू टाइप्स, दॅट इज हाय हेड अँड लो हेड. तर आपण कुठल्याही झाडाला वळण देण्यापूर्वी प्रथम प्रत्येकाने आपल्याला कसे उंचीचं खोड पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे. किती उंचीचं खोड पाहिजे, किती उंचीचा त्याचा वरचा मुकुट पाहिजे, वरचं त्याचा पसारा पाहिजे किती उंचीवरती, ते आपण अगोदर ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, हाय हेड आणि लो हेड. हाय हेड म्हणजे उंच मुख्य खोड पद्धत आणि लो हेड म्हणजे कमी उंचीची मुख्य खोड पद्धत. सो इन दिस स्लाइड वी कॅन सी द हाय हेड सिस्टीम, त्यालाच उंच मुख्य खोड पद्धत म्हणतात. द मेन ब्रांचेस आर एनकरेज्ड अबाउट 1 मीटर और हायर फ्रॉम द ग्राउंड लेवल. इन केस ऑफ these plants, cultural operation with animal and mechanically drawn implements can carried out easily. In tropical climate, the high-headed trees are unsuitable as they prone to sun scald and wind damage. Bearing should be slowly. आता ही जी उंच मुख्य खोड पद्धत आहे वळण देण्याची, त्याच्यामध्ये मुख्य ज्या फांद्या आहेत त्या 1 मीटर उंचीपासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर जमिनीपासून वाढवल्या जातात. इन केस ऑफ दीज प्लांट्स कल्चरल ऑपरेशन्स, म्हणजे आता या उंच मुख्य खोड पद्धतीमध्ये आपण जे आंतरमशागतीची काम आहे जे बैलांद्वारे करू शकतो किंवा ट्रॅक्टरद्वारे सुद्धा सहजपणे करू शकतो. इन ट्रॉपिकल क्लायमेट हाय हेडेड ट्रीज आर अनसुटेबल ॲज दे प्रोन टू सनस्काल्ड अँड विंड डॅमेज. म्हणजे आपल्यासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये महाराष्ट्रासारख्या उंच मुख्य खोड पद्धती ह्या अयोग्य असतात, कारण उंच मुख्य खोड पद्धतीमधली झाडं ही तीव्र सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या इजा आणि जोराच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या द्वारे होणाऱ्या इजा ह्यांना सहज बळी पडतात. बिअरिंग शुड बी स्लोली. त्याच्यामध्ये बिअरिंग जे आहे ते एकदम सावकाश होते. त्यानंतर लो हेड सिस्टीम. लो हेड सिस्टीममध्ये काय आहे? कमी उंचीची मुख्य खोड पद्धत. द मेन ब्रांचेस आर एनकरेज्ड. The height of the trunk is 1 meter from the ground level. Low-headed tree becoming popular all over the world. They come into bearing comparatively earlier, able to resistant storm and high wind. Spraying and harvesting cost is reduced. आता या कमी उंच खोड पद्धत ही सर्व जगामध्ये आता लोकप्रिय होत चाललेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या मुख्य फांद्या आहेत त्या जमिनीपासून 1 मीटर उंचीवरती वाढवल्या जातात किंवा बाहेर निघू दिल्या जातात, त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर ठेवल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीने कमी उंचीची मुख्य खोड पद्धत वळण देण्याची अवलंबल्यानंतर फळझाडं जी आहेत ते कमी कालावधीत फळावर येतात, फळं द्यायला सुरुवात करतात. आणि अशा पद्धतीने तयार केलेली झाडं ही आहेत जोराचे आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना सहज प्रकारे प्रतिकार करू शकतात. त्याचबरोबर फळबागेमधली जी कामं आहेत, स्प्रेइंग आणि हार्वेस्टिंग म्हणजे काढणे आणि औषध फवारणीची कामं, ती कमी खर्चाची आणि शिवाय सहजपणे करता येतात, क्लिष्टदायक होत नाहीत. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हाऊ टू ट्रेन द प्लांट्स. फॉर्मेशन ऑफ मेन फ्रेमवर्क ऑफ द ट्री इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रेनिंग. Usually 2 or 4 main branches are encouraged almost at same height. This should be allowed to rise different direction at some distance from one another to form balanced head. These branches are called scaffold branches. Framework is generally strengthened if branches are spaced at 15 cm apart vertically on the main trunk. आता फळझाडांना वळण कसे द्यावे. हाऊ टू ट्रेन द प्लांट्स. फॉर्मेशन ऑफ मेन फ्रेमवर्क ऑफ द ट्री इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ट्रेनिंग.
फळझाडाचा प्रमुख सांगाडा तयार करणं हे वळण देण्याचं प्रमुख उद्दिष्ट असतं, वळण देण्यामधला प्रमुख भाग असतो. युजली 2 or 4 मेन ब्रांचेस आर एनकरेज्ड ऑलमोस्ट ॲट सेम हाईट. सर्वसाधारणपणे 2 ते 4 मुख्य फांद्या ह्या समान उंचीवरती सर्व चारही दिशेला समप्रमाणात विभागल्या जातील अशा पद्धतीने वाढू देणं गरजेचं असतं. चारही दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण किंवा आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. दिस शुड बी अलाउड टू राईज इन डिफरंट डायरेक्शन ॲट सम डिस्टन्स फ्रॉम वन अनदर टू फॉर्म बॅलन्स्ड हेड. आता ह्या ज्या मुख्य फांद्या आहेत त्या चारही दिशेला समप्रमाणात कशा वाढतील आणि 2 फांद्यांमध्ये योग्य ते अंतर कसं राहील, त्यामुळे एक समतोल असा सांगाडा झाडाचा तयार होईल. दिस ब्रांचेस आर कॉल्ड स्कॅफोल्ड ब्रांचेस. अशा पद्धतीने वाढवलेल्या 4 दिशेला समांतरावर समान उंचीवर वाढवलेल्या 4 फांद्यांना आपण स्कॅफोल्ड ब्रांचेस म्हणजेच मुख्य फांद्या असं म्हणतो. फ्रेमवर्क इज जनरली स्ट्रेंथन इफ ब्रांचेस आर स्पेस्ड ॲट 15 सेंटीमीटर अपार्ट व्हर्टिकली ऑन द मेन ट्रंक. म्हणजे मुख्य खोडावर ह्या 4 फांद्या 15-15 सेंटीमीटरच्या अंतरानं जर 4 दिशेला वाढवल्या तर साधारणतः बऱ्यापैकी हा मुख्य फळझाडाचा मुख्य सांगाडा जो आहे चांगल्या प्रकारे मजबूत तयार होतो. हाऊ टू ट्रेन द प्लांट्स. नेक्स्ट स्लाइड ऑफ दिस हाऊ टू ट्रेन द प्लांट्स. वी हॅव सीन द फर्स्ट स्लाइड. इफ 2 or more branches of equal size are allowed to raise from one place, they form a bad crotch, which forming split from their common joint. Most deciduous and evergreen trees are trained to single stem. Few crops like pomegranate, custard apple, fig, etc. are trained to 2 to 3 stem. आता इथं काय सांगितलं आहे की जर 2 फांद्या एकाच बिंदूतून एकाच आकाराच्या 2 फांद्या जर एकाच बिंदूतून 2 किंवा 3 फांद्या एकाच साईजच्या जर एकाच पॉईंटमधून मुख्य खोडावरून बाहेर येत असतील तर त्यामुळं एकदम असा चुकीचा कोन तयार होतो आणि त्यामुळं काय होतं, त्याच्यामुळे 2 फांद्यांमध्ये फाक पडून परत तो जो जोड आहे तो तुटण्याची शक्यता असते. आता मोस्ट ऑफ द डेसिडियस अँड एव्हरग्रीन ट्रीज आर ट्रेंड ऑन अ सिंगल ट्रेन टू अ सिंगल स्टेम. म्हणजे बरेच पानझडी वृक्ष आणि सदाहरित फळझाडे, पानझडी आणि सदाहरित फळझाडे एकाच खोडावरती वळण दिलं जातं त्यांना. परंतु काही फळपिकांमध्ये म्हणजे डाळिंब, सीताफळ आणि अंजिरामध्ये त्याच्यामध्ये 2 ते 3 खोडं मुख्य खोडं वाढू दिले जातात. तर सर्वसाधारणपणे बऱ्याच सदाहरित आणि पानझडी फळझाडांमध्ये फक्त एकच खोड वाढू दिलं तर सुरुवातीला, मग त्याच्यावर 2 ते 3 फांद्या वाढू दिल्या जातात वळण देण्यामध्ये. सिस्टीम्स ऑफ ट्रेनिंग म्हणजे इथं आता वळण देण्याच्या पद्धती सुरू झाल्या. सिस्टीम्स ऑफ ट्रेनिंग. There are 3 main systems of training, that is central leader system, open center system and modified leader system. Now let us see the first system of training, that is central leader system. This system of training is adopted in such type of trees which have pronounced apical dominance. Main trunk grows undisturbed. Several side branches grow at different heights in various directions. Vigorous and rapid growth of the main trunk. The trees develop close to center and grows to great height. Advantages of this system are such trees are structurally best suited to bear crop load and to resist the damage from strong winds. But there are also some disadvantages of this system. Trees under this system grow too tall and less spreading. Tree management, that is spraying, pruning, thinning and harvesting becomes difficult. Shading effect on interior canopy. The lower branches of such trees may be so much in shade that the fruit may not be able to develop proper color. Example, pear and some varieties of apple. आता सेंट्रल लीडर सिस्टीम म्हणजे ही मुख्य खोड पद्धत, त्याला आपण मराठीत म्हणतो मुख्य खोड पद्धत. तर दिस सिस्टीम ट्रेनिंग इज अडॉप्टेड सच टाईप ऑफ ट्रीज विच हॅव प्रोनाऊन्स्ड अपायकल डॉमिनन्स. जिथं शेंड्याच्या भागाचं खालील फांद्यांवर प्रभुत्व असतं अशा फळझाडांमध्ये ही मुख्य खोड पद्धत अवलंबली जाते. स्पष्ट प्रभुत्व असतं म्हणजे खालच्या फांद्यांना शेंड्याचा भाग वाढू देत नाहीत, शेंड्याच्या फांद्या वाढू देत नाहीत. मेन ट्रंक ग्रोज अनडिस्टर्ब्ड म्हणजे मुख्य जे खोड आहे त्याला न अडथळा आणता सरळ वाढू दिलं जातं. सेव्हरल साईड ब्रांचेस ग्रो ॲट डिफरंट हाईट्स इन व्हेरियस डायरेक्शन्स. आणि या मुख्य खोडावरती अनेक मुख्य फांद्या वेगळ्या उंचीवर विविध दिशेने वाढत जातात. विग्रस अँड रॅपिड ग्रोथ ऑफ द मेन ट्रंक. द ट्री डेव्हलप्ड क्लोज टू द सेंटर अँड ग्रोज टू ग्रेट हाईट. आणि त्यामुळं
अशा पद्धतीनं मुख्य खोडाचं अतिशय वेगाने आणि जोमदार अशी वाढ होते आणि त्यामुळं काय होतं की झाडाचा जो मुख्य खोड आहे त्याच्या जवळचा जो भाग आहे त्याच्यामध्ये झाडाचं मुख्य खोड उंच वाढतं आणि मध्यभाग दाट होत राहतो. आता या पद्धतीचे काही फायदे आहेत. सच ट्रीज आर स्ट्रक्चरली बेस्ट सुटेड टू बिअर क्रॉप लोड अँड टू रेजिस्ट द डॅमेज फ्रॉम स्ट्रॉंग विंड्स. अशा पद्धतीनं मुख्य खोड पद्धतीनं वाढवलेली फळझाडं आहेत ना, ती झाडावर येणाऱ्या फळांचा जो एकूण फळांचा जो भार आहे तो सहन करण्यासाठी सक्षम असतात आणि तसंच जोराच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांपासून जो त्रास होणार आहे, जे नुकसान होणार आहे त्याच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता अशा झाडांमध्ये असते, म्हणजे मुख्य खोड पद्धतीनं वाढवलेल्या फळझाडांमध्ये. पण या पद्धतीचे बरेच काही तोटे आहेत. ट्रीज अंडर दिस सिस्टीम ग्रो टू टॉल अँड आर लेस स्प्रेडिंग. अशा पद्धतीने वाढवलेली झाडे खूप उंच वाढतात आणि कमी पसरतात. त्यानंतर ट्री मॅनेजमेंट दॅट इज स्प्रेइंग, प्रूनिंग, थिनिंग अँड हार्वेस्टिंग बिकम्स डिफिकल्ट. फळबागेमध्ये जी इतर कामं करायची आहेत, फवारणी, छाटणी, विरळणी आणि काढणी, ही अतिशय क्लिष्ट, कष्टदायक आणि महागडी होत जातात. शेडिंग इफेक्ट ऑन इंटिरियर कॅनॉपी, आणि वरच्या ज्या फांद्या आहेत त्यांच्या आतल्या फांद्यांवर सावली पडते. द लोअर ब्रँचेस ऑफ ट्रीज मे बी सो मच इन शेड दॅट द फ्रूट मे नॉट बी एबल टू डेव्हलप प्रॉपर कलर. ज्या खालच्या फांद्या आहेत त्या फांद्यांमध्ये इतकी सावली तयार होते वरच्या फांद्यांची की त्या खालच्या फांद्यांमध्ये येणाऱ्या फळांना योग्य तो रंग येत नाही. त्यांच्या बाह्य रंग जो आहे, आकर्षक रंग, तो यायला पाहिजे, तो सावलीत राहिल्यामुळे येत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण ह्या पद्धत ज्या फळांमध्ये वापरले जाते म्हणजे pear and some varieties of apple. The growth patterns, tree growth patterns. You can see here 3 growth patterns are displayed: central leader, modified leader, and open vase. Central leader, you can see the canopy is dense, घनदाट आहे मधला भाग. मॉडिफाईड लीडरमध्ये बुडापासून आपण 2-3 फांद्या वाढू दिल्यात आणि ओपन व्हेजमध्ये आपण झाडाचा मधला भाग मोकळा ठेवलेला आहे. ओपन सेंटर सिस्टीम दॅट इज मोकळी मध्यभाग पद्धत, मराठीमध्ये आपण त्याला मोकळी मध्यभाग पद्धत म्हणतो, इंग्लिशमध्ये ओपन सेंटर सिस्टीम. इन दिस मेथड मेन स्टेम इज अलाउड टू ग्रो ओनली अप टू सर्टन हाईट अँड हेडिंग विदिन ए इयर ऑफ प्लांटिंग अँड सबसिक्वेंट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ promoted by lateral branches. This results in low head and as such bulk crop is born closer to the ground, contrast to the central leader. Open center system allows to sunshine distributed equally, allow to sunshine distributed equally all branches. There are more fruitful, trees are more fruitful, greatly facilitate operations like spraying, thinning and harvesting. However, the branches form weak crotches since the branches arise very closely to one another, almost from the same point. Due to heavier load of fruits, trees have a risk of splitting crotch of branches. In areas of high light intensity, such trees suffer from severe sun-scald and sunburn injuries. Example of this open center system is apple, pear and peaches. आता मोकळी मध्यभाग पद्धत जी आहे ओपन सेंटर सिस्टम, याच्यामध्ये मेन स्टेम इज अलाउड टू ग्रो ओनली अप टू सर्टन हाईट अँड हेडिंग विदिन अ इयर ऑफ प्लांटिंग अँड सबसिक्वेंट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ प्रमोटेड बाय लॅटरल ब्रांचेस. म्हणजे मुख्य खोड आहे ते काही ठराविक उंचीपर्यंत वाढू दिलं जातं 1 वर्षापर्यंत, आणि नंतर 1 वर्षानंतर डायरेक्ट शेंडा कट केला जातो आणि त्याच्या पुढची जी शाकीय वाढ आहे ती ज्या बाकीच्या फांद्या आहेत त्यामुळे घडवून येते. नाव दिस रिझल्ट्स इन लो हेड अँड ॲज सच अ बल्क क्रॉप इज बॉर्न क्लोजर टू द ग्राउंड. आता झाडाचा मुख्य खोडाचा शेंडा आपण काही कालावधीनंतर छाटल्यामुळं काय होतं की झाडाची वाढ जमिनीपासून जवळच्या अंतरावर होते आणि सगळी फळधारणा फुलधारणा जमिनीपासून जवळ होते. आणि ही जी पद्धत आहे ती आपण पहिले जी अगोदर पद्धत बघितली सेंट्रल लीडर सिस्टीम त्याच्या अगदी विरुद्ध आहे. ओपन सेंटर सिस्टीम अलाउज सनशाईन डिस्ट्रीब्युटेड इक्वली ऑल ब्रांचेस. याच्यामध्ये सर्व फांद्यांना समप्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. ट्रीज आर मोर फ्रूटफुल, ग्रेटली फॅसिलिटेड ऑपरेशन लाईक स्प्रेइंग, थिनिंग अँड हार्वेस्टिंग. ह्यामध्ये फळझाडांना भरपूर फलधारणा होते, फुलं भरपूर येतात, फळधारणा पण भरपूर होते. आणि फळबागेतली जी महत्त्वाची कामं आहेत, फवारणी, विरळणी, छाटणी, काढणी, ही कामं सहज करता येतात, कमी कष्टात येतात, कमी कष्टप्रद बी असतात आणि कमी खर्चात पण होतात. हाऊएव्हर द ब्रांचेस फॉर्म वीक क्रॉचेस सिन्स द ब्रांचेस अराइज व्हेरी क्लोज टू वन अनदर ऑलमोस्ट फ्रॉम अ सेम पॉईंट. परंतु इथं जे कोण तयार होतात 2 फांद्यांमध्ये ते कमकुवत असतात, कारण इथं फांद्या जवळजवळ एकाच बिंदूमधून बाहेर येतात, एकाच पॉईंटमधून बाहेर येतात आणि फांद्यांमधला कोण जो असतो तो कमी असतो, लघु कोण असतो आणि त्यामुळं फांद्या मोडण्याची शक्यता दाट असते.
आणि त्यामुळं काय होतात की ज्यावेळेस फांद्यांवर जास्त फुलं आणि फळं येतात, त्यामुळं त्याच्या लोडमुळं आणि त्याच्या वजनामुळं फांद्या तुटून पडण्याची, मोडून पडण्याची जास्त शक्यता असते, धोका असतो. त्यानंतर इन एरियाज ऑफ हाय लाईट इंटेन्सिटी सच ट्रीज सफर फ्रॉम सिव्हिअर सनस्काल्ड अँड सनबर्न इंज्युरीज. जिथं उन्हाळे तीव्र आहेत, सूर्यप्रकाश जास्त तीव्र असतो, उन्हाळे मोठे आणि तीव्र असतात, अशा ठिकाणी ही झाडं सनस्काल्ड आणि सनबर्न म्हणजे तीव्र सूर्यप्रकाशामुळे जे इजा होतात त्यांना बळी पडण्याची जास्त शक्यता असते. याचे उत्तम उदाहरण ओपन सेंटर सिस्टीमचे मोकळी मध्यभाग पद्धतीचे म्हणजे ॲपल, पियर आणि पीच, सफरचंद, नाशपती आणि सप्ताळू. ॲपल, पियर, पीच, प्लम ही जी शीतकटिबंधातली म्हणजे टेम्परेट फ्रूट्स आहेत त्याची उत्तम उदाहरण आहे. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हिअर यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन वेरियस training system, that is central leader, modified central leader and open center or vase shape. Here central leader tree has more heights and the branches are allowed to grow close to the trunk, whereas in modified leader the height of the tree is less and branches are spreading, and in open center the height of the tree is still smaller and the center of the tree is kept open for better sunshine and ventilation. In the next slide you can see the third system of training, that is modified leader system, which we call in Marathi Sudarit Mukhya Khod Paddhat. Now this system stands intermediate between the central leader and open center system, combination of both the advantages. That means this modified leader system is the combination of advantages of both the system. That by combining the advantages of central leader and open center system, modified leader system is developed. The main leader allowed to grow for first 4 to 5 years. The lateral branches are allowed to grow on the main stem at reasonable intervals. After the required number of branches have risen, the main stem is cut off. This will result in fairly stronger and moderately spreading type of trees. The example of these modified leader systems are training of modified leader system is apple, pear, walnut, fig and guava. आता ही जी सुधारित मुख्य खोड पद्धत आहे, ह्या सुधारित मुख्य खोड पद्धतीमध्ये मोकळी मध्यभाग पद्धत आणि मुख्य खोड पद्धत, दॅट मीन्स या दोन्हीतले फायदे एकत्र करून ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. द मेन लीडर अलाउड टू ग्रो फॉर फर्स्ट 4 to 5 years. इथं मुख्य खोड पहिलं 5 वर्ष वाढू दिलं जातं. द लॅटरल ब्रांचेस आर अलाउड टू ग्रो ऑन द मेन स्टेम ॲट रिजनेबल इंटरवल्स. मुख्य खोडावर ज्या मुख्य फांद्या आहेत त्यांना काही काळासाठी वाढू दिलं जातं. आणि आफ्टर द रिक्वायर्ड नंबर ऑफ ब्रांचेस हॅव रेझन द मेन स्टेम इज कट ऑफ. म्हणजे आपल्याला आवश्यक आहेत तेवढ्या मुख्य फांद्या मुख्य खोडावर आल्यानंतर मात्र मुख्य खोडाचा शेंड्याचा भाग कट केला जातो. दिस विल रिझल्ट इन फेअरली स्ट्रॉंगर अँड मॉडरेटली स्प्रेडिंग टाईप ऑफ ट्री. यामुळे होतं काय की झाडाचा मुख्य भाग जो आहे तो मुख्य खोड जे आहे ते मजबूत बनतं, मात्र मध्यम प्रमाणात पसरणारे फांद्यांचं झाड तयार होतं. ओविंग टू द लिमिटेड हाईट ऑफ द ट्री, स्प्रेइंग, प्रूइंग अँड हार्वेस्टिंग मे बी डन इझिली. आता झाडाची उंची मर्यादित असल्यामुळं जी फळबागेमधली आंतरमशागतीची कामं आहेत, फवारणी, छाटणी करणे, विरळणी करणे आणि काढणी करणे ही सोपी होतात. आणि ह्याची उत्तम उदाहरणं आहेत ॲपल, पियर, वॉलनट, त्यानंतर गुआवा अँड फिग. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हिअर 3 training systems of the trees have been displayed: open center, modified central leader and central leader. Let us move on to the next slide regarding pruning. Pruning can be defined as an art and science of removing scientifically certain parts of the plants with a view to divert the sap flow towards the fruiting area to induce vegetative and fruitful growth. Now pruning is an art and science of removing scientifically certain parts of the plants with a view to divert the sap flow towards the fruiting area to induce vegetative and fruitful growth. Now the view is to divert sap flow towards the fruiting area for the purpose of inducing vegetative and fruitful growth, but it is an art and science of removing scientifically certain plant parts. It is an art and science of removing scientifically certain plant parts. This is the definition of pruning. We will stop here.
and we will also continue this lecture in the same consequent video. We will stop here.